शहाद्यातील खुल्या जागांवर भूमाफियांचा डल्ला, पालिका बघेंची भूमिका। शहादा शहरातील सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या खुल्या जागांवर भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे समोर येत आहे। अनेक ठिकाणी मोकळ्या जागांवर बेकायदेशीररित्या शेड उभारून त्या जागांचा सर्रास खाजगी वापर केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या ओपन स्पेसचा उद्देश नागरिकांसाठी उद्याने, खेळाची मैदाने किंवा सार्वजनिक उपक्रमांसाठी राखून ठेवण्याचा असतो। मात्र शहादा शहरात या जागांवर अतिक्रमण करून काही व्यक्तींनी स्वतःची मालमत्ता असल्याचा भास निर्माण केला आहे। लोखंडी शेड, पत्र्याचे आच्छादन तसेच साठवणुकीसाठी वापर सुरू असल्याचे चित्र अनेक भागात दिसून येत आहे। या प्रकारामुळे शहरातील मोकळ्या जागांची कमतरता निर्माण होत असून भविष्यातील नागरी सुविधा धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विशेष म्हणजे या अतिक्रमणांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। पालिका फक्त पाहण्याची भूमिका घेत आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली असून अतिक्रमण हटवून खुल्या जागा मूळ स्वरूपात आणाव्यात अशी मागणी जोर धरत आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलली नाही तर पुढील काळात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। शहादा शहरामध्ये ज्या ओपन स्पेसच्या जागा आहेत, खुल्या राखीव केलेल्या जागा आहेत, त्या जागा ज्या प्रयोजनार्थ राखीव केलेल्या, आरक्षित केल्या गेलेल्या आहेत, ते प्रयोजनार्थ ते वापरले जात नाहीये। नगरपालिकेमार्फत त्यांचा विकास केला पाहिजे, त्याच्या जे काहीतरी ज्या प्रयोजनासाठी केलं पाहिजे ते प्रयोजन केलं जात नाहीये। आणि त्यामुळे या सर्व जागांमध्ये शहादा शहरातल्या भरपूर बहुतांशी जागावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं जात आहे। अतिक्रमण केलं नाही, पक्के शेड बांधले जात आहेत, पक्के घरं बांधले जात आहेत, अशा वेगवेगळ्या पद्धतीने अतिक्रमण केले जात आहे। अत्यंत दुर्दैवाची बात आहे। आता शहादा नगरपालिकेची ट्रक टर्मिनलची जागा आहे, त्या तिथे असं माहिती पडलं, प्रत्यक्ष बघितलं तर तिथे मोठं शेड उभारलं गेलं, तिथे मोठा प्रमाणात व्यवसाय सुरू आहे। अशा प्रकारे जर प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण होत असेल, या शहराला विद्रूप होण्यास कोणी रोखू शकत नाही। आणि या शहराचं जे सौंदर्यीकरण झालं पाहिजे ते पण होणार नाही। आणि अशा पद्धतीचे जर अतिक्रमण वाढत गेलं आणि प्रशासनाने, नगरपालिकेने दुर्लक्ष केलं तर अजून या मोठ्या प्रमाणात एक अतिक्रमण वाढेल या ओपन स्पेसमध्ये। तर माझी प्रशासनाला, शासनाला विनंती आहे, खास करून नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे, हे जे अतिक्रमण बेकायदेशीर केलं जात आहे ते तात्काळ काढलं गेलं पाहिजे। काढलं गेलं नाही तर दुर्दैवाने नाईलाज असताना आम्हाला शिवसेनेतर्फे आंदोलन छेडावं लागेल। आणि याच्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाल्यास तर नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी राहील, एवढं सांगू इच्छितो।